एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची काँग्रेस नेत्यांसोबतची जवळीक वाढल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगतात आणि त्यामुळे रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार आहेत का अशा उलटसुलट चर्चाही सुरू झाल्यात। दिल्लीमध्ये रोहित पवारांनी राहुल गांधींची घेतलेली भेट त्यानंतर चर्चा आणखीनच जोर धरू लागली आहे। रोहित पवारांनी वारंवार राहुल गांधींच्या समर्थनार्थ वक्तव्य केलेत। रोहित पवार त्यामुळे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केलाय। दरम्यान याबाबत आम्ही रोहित पवारांना विचारल्यावर त्यांनी मात्र या चर्चांचं खंडन केलंय। तर रोहित पवारांच्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या या चर्चांमागे कारण नेमकी काय ते आपण पाहतोय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून रोहित पवारांनी राहुल गांधींना नागपुरात बोलावून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। रोहित पवार स्वपक्षीय नेत्यांना न बोलावता राहुल गांधींना आंदोलनासाठी बोलावतात आणि यावरूनही चर्चा सुरू झाल्या आहेत। रोहित पवारांकडून पुण्यातल्या राहुल गांधींच्या स्वागताच्या बॅनरची देखील जोरदार चर्चा रंगलेली होती। काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घेतली होती। रोहित पवारांच्या पंढरपुरातील उपोषणाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हजेरी लावली होती। तर काँग्रेस नेत्यांसोबत रोहित पवारांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढलेली आहे। पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमात अनेक काँग्रेस नेत्यांकडून रोहित पवारांच्या काँग्रेस प्रवेशाच्या संकेताचं स्वागतही करण्यात आलंय। दरम्यान राज्यात विरोधी पक्षनेता नाही म्हणून देशातल्या विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून राहावं लागतं असं उत्तर रोहित पवारांनी दिलंय आणि सर्व चर्चांचं खंडनही केलंय। आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद घ्या नाही तर विधानसभा घ्या, तिथं विरोधी पक्ष नेताच नाही आहे। मग आता जर महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचं संविधानिक पद असतं लोकांसाठी तेच पद तिथं नसेल तर मग आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांवर। मग ते कोण आहेत? तर राहुल गांधीजी आहेत। हा मुद्दा आदिवासी समाजाचा फक्त महाराष्ट्रापुरता नसून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हा समाज आहे, इतरही भागामध्ये हा समाज, आणि त्यांच्यावर भाजप सातत्याने अन्याय करत आलेला आहे। आणि मग त्या अनुषंगाने हा मुद्दा महाराष्ट्र लेवलचा आहेच पण भारत लेवलचा सुद्धा आहे। त्या अनुषंगाने आम्ही राहुल गांधीजींना विनंती केली होती।